मित्रहो नमस्कार। पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत। ठरल्याप्रमाणे पारू आदित्यला बाहेर घेऊन येते। दोघेही खूप खुश असतात। पारूने आदित्यला सांगितलेलं असतं की तुम्ही माझ्या बरोबरच राहायचं। तिकडे दामिनी अगदी अहिल्यादेवी सारखी वागत असते, कारण आज अहिल्या आणि श्रीकांत घरात नसतात। दामिनी सावित्री सावित्री अशी जोरात ओरडत सावित्रीला आवाज देत असते, पण ती काही तिला होकार देत नाही। मग वैतागून ती किचनमध्ये येते व ती सावित्रीला ओरडते आणि म्हणते, तुम्ही काय फक्त अहिल्यादेवीचंच ऐकणार काय? आम्हाला काय ह्या घरात किंमत आहे की नाही? पुढे दामिनी म्हणते, आज ह्या पारूचा चांगलाच क्लास घेते। ठरल्याप्रमाणे पारूने आदित्यला तयार होऊन किचनमध्ये यायला सांगितलेलं असतं। आदित्य आल्यानंतर ते दोघेही घराबाहेर निघणार, तोच तिकडे दामिनी येते। दामिनी पारूच्या नावाने जोरजोरात ओरडत असते। दामिनीचा असा अवतार बघून पारूला तर खूप हसू येतं। त्यावर चिडून दामिनी तिला म्हणते, हसायला काय झाले? आता पारू मस्त अशी एक युक्ती लावते। ती दामिनीला म्हणते, दामिनी मॅडम, तुम्ही आज आमच्या नवीन मालकीण आहात। आज तुमच्या आवडीचं जेवण बनवणार आहे आणि त्यासाठी मला बाजारात जावं लागणार आहे। त्यावर दामिनी तिला म्हणते, जा जा लवकर जा आणि काय काय लागणार आहे ते घेऊन ये। ते दोघेही गेट बाहेर येतात। तोच त्यांना प्रीतम बघतो। प्रीतम आदित्यला बघून खुश होतो। तो आदित्यला म्हणतो, आदित्य, तू आज प्रीतम किर्लोस्कर झालास। तो आदित्यला घट्ट अशी मिठी मारतो व त्याला म्हणतो, तुम्ही जा, मी घर सांभाळतो। पुढे ते दोघे बाजारात येतात। आदित्य खूप खुश असतो। तो पारूला बोलतो, मी नेहमी इथून गाडीतून जात असतो, पण या गोष्टी मी कधीच फील केलेल्या नव्हत्या। आदित्य एका फुगेवाल्याकडून सगळे फुगे विकत घेतो। काही वेळात त्याचा पाय दुखू लागतो, पण तो थांबत नाही आणि पारूला म्हणतो, पारू, मी इकडे थांबण्यासाठी घराबाहेर पडलो नाही। पुढे तो पारूला म्हणतो, मला खूप तहान लागली आहे। तेव्हा पारू त्याला म्हणते, तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी सरबत घेऊन येते। ती जाते, पण सरबत घेऊन नाही येत तर सोडा घेऊन येते। आदित्यला ती बॉटल उघडता येत नाही, तेव्हा पारू त्याला ती बॉटल उघडून देते। यावर आदित्य म्हणतो, पारू, तू ग्रेट आहेस, तुला सगळं जमतं। इकडे अहिल्या आदित्यला कॉल करत असते, पण तो काही तिचा कॉल उचलत नाही। तेव्हा अहिल्या श्रीकांतला म्हणते, अहो, हा कॉल का नाही उचलत? तेव्हा तो म्हणतो, अगं, त्याने गोळ्या घेतल्या असतील, तो आराम करत असेल, तू प्रीतमला कॉल करून बघ। इकडे सोडा पिऊन झाल्यावर आदित्य रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करतो, पण रिक्षा काही आदित्यकडून थांबत नाही। तेव्हा पारू त्याच्यावर हसते आणि त्याला म्हणते, असं कोणी रिक्षा थांबवतं का? थांबा, मी दाखवते तुम्हाला रिक्षा कशी थांबवायची। लगेचच पारू शिटी वाजवते आणि चक्क रिक्षा थांबते। आदित्य त्याला जवळच्या गार्डनमध्ये घेऊन जायला सांगतो, पण तो काही तयार होत नाही। तेव्हा पारू त्या रिक्षावाल्याला म्हणते, दादा, असं समजा की मी तुमची छोटी बहीण आहे। माझ्या जागी जर ती असती तर तुम्ही तिला नाही म्हणलात असतात का? त्यावर तो रिक्षावाला त्यांना रिक्षामध्ये बसायला सांगतो। रिक्षावाला पारूला म्हणतो, तू छोटी बहीण आणि हे काय दाजी आहेत का? यावर आदित्य त्याला म्हणतो, अहो काय, असं काय म्हणता? व दोघेही हसू लागतात। पुढे गार्डनमध्ये गेल्यावर आदित्य चण्यावाल्याकडून चणे घेतो व ते दोघेही चणे खात गार्डनमध्ये मस्त गप्पा मारत बसतात। इकडे दिशा दामिनीला म्हणते, हा काय अवतार केला आहेस? त्यावर दामिनी तिला म्हणते, नीट बघ, वाटते की नाही मी दामिनी देवी किर्लोस्कर? तेवढ्यात तिला अहिल्याचा फोन येतो व ती तिला आदित्यच्या रूममध्ये जाऊन त्याला फोन द्यायला सांगते आणि आजचा भाग इकडे संपतो।